नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 यामधील पाठ क्रमांक 11 शाहिस्ताखानाची फजिती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। पहिली रिकामी जागा आहे, शाहिस्तेखानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला। पर्याय आहे पुरंदर, पन्हाळा, शिवनेरी। बघा, या प्रकारे त्याचं उत्तर आहे, शाहिस्तेखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। दुसरं बघणार आहोत, शाहिस्तेखानाने पुण्यात टिंबटिंब मुक्काम ठोकला। पर्याय आहे शनिवारवाड्यात, लाल महालात आणि पर्वतीवर। उत्तर आहे शाहिस्तेखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला। तिसरा आहे, औरंगजेब बादशहाने शाहिस्तेखानाची रवानगी टिंबटिंब केली। पर्याय आहे आसाम मध्ये, कर्नाटक मध्ये आणि बंगाल मध्ये। उत्तर आहे औरंगजेब बादशहाने शाहिस्तेखानाची रवानगी बंगाल मध्ये केली। पुढचा प्रश्न आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। शाहिस्तेखान कोणती गावे घेत पुण्याला आला? उत्तर आहे शाहिस्तेखान शिरवळ, शिवापूर, सासवड, चाकण अशी गावे घेत पुण्याला आला। त्यातील आ आहे, शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण का झाले? उत्तर आहे मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले। पुढचा प्रश्न आहे, शाहिस्तेखानाला कोणती भीती वाटू लागली? उत्तर आहे आज आपली बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी शाहिस्तेखानाला भीती वाटू लागली। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा। त्यातील अ, औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला। कारण आहे या प्रकारे। उत्तर आहे या प्रकारे, आदिलशहाशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले। त्यांनी मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या, त्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब शिवरायांवर चिडला। पुढचा प्रश्न आहे, शाहिस्तेखान खिडकी वाटे पळू लागला। उत्तर आहे या प्रकारे, युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपड्याच्या महालात गेले। त्यांनी तलवार उपसलेली पाहून शाहिस्तेखान घाबरला व ओरडत खिडकी वाटे पळू लागला। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, घटना कालानुक्रमे लावा। बघा, या ठिकाणी हे जे 4 घटना दिलेल्या आहे यांना आपल्याला योग्य क्रमाने लावायचे आहे। बघा, सुरुवातीला आपण घटना वाचणार आहोत। पहिली घटना आहे, शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली। दुसरं, शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला। तिसरं, शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला। चौथं, शिवरायांनी शाहिस्तेखानाची खोड मोडली। आता या घटना आपल्याला योग्य क्रमाने लावायच्या आहेत। बघा, या प्रकारे उत्तर आहे। पहिली घटना आहे, शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला। दुसरी घटना आहे, शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला। तिसरी घटना आहे, शिवरायांनी शाहिस्तेखानाची खोड मोडली। आणि चौथी घटना आहे, शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली। अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 11 शाहिस्तेखानाची फजिती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।